सर्वांना सप्रेम जय भीम. स्वतंत्र मतदारसंघांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशापुढे आणलेला मुद्दा आपल्या विरोधकांनी जवळपास इतिहास जमा केलेला आहे. हा मुद्दा आज आपण पुन्हा समाजासमोर किंवा देशासमोर आणत आहोत. आणि तसं करण्यापाठीमागं तसं फार मोठं कारण सुद्धा सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहे. भारताला स्वतंत्र होऊन आणि त्याला लोकशाही संविधान तिथं लागू करून 75 वर्षापेक्षा जास्त काळ आता उलटलेला आहे. तरीसुद्धा भारतातले जे पूर्वीचे डिप्रेस्ड क्लासेस होते, ज्यांना पुढे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स अशी नावं देण्यात आली, या वर्गांची स्थिती अजून सुद्धा सुधारलेली नाही. या वर्गांना अजूनही समानतेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्व होती, ही तत्व अजूनही त्यांच्या वाटेला पुरेशा प्रमाणामध्ये आलेले नाहीत. अनुसूचित जाती जमातींच्या विरुद्ध सध्या दरवर्षी जवळपास 50,000च्या आसपास गुन्हेगारी प्रकरणं दाखल होत आहेत. त्यामुळे न्याय नाही, स्वातंत्र्य. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली स्वतःच म्हटलं आहे की ब्रिटिशांच्या काळात जेवढं संरक्षण होतं तेवढं सुद्धा संरक्षण आज इथल्या अनुसूचित जातींना मिळेल असं झालेलं आहे. आणि त्यामुळे या वर्गांना स्वतंत्र मानावं की न मानावं अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशी परिस्थिती 1951 पासूनच आलेली आहे. आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी जे अनेक उपाय अनेक लोकांनी आजपर्यंत केले, त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा उपाय जो आहे तो म्हणजे स्वतंत्र मतदारसंघांचा, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला होता. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ मिळवले, परंतु पुढे ज्या काही घडामोडी भारतामध्ये झाल्या त्यातून ते स्वतंत्र मतदारसंघ हिरावले गेले. आणि त्याचा परिणाम असा झाला की इथला जो बहिष्कृत वर्ग आहे पूर्वाश्रमीचा, किंवा ज्याला वंचित समाज आज म्हटलं जातं, अनुसूचित जाती जमातींचा वर्ग ज्यांना म्हटलं जातं, तर या वर्गांचे खरे प्रतिनिधी, त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारे, त्यांच्यासाठी लढणारे असे प्रतिनिधी लोकशाही पद्धतीतून लोकशाहीच्या मोठमोठ्या सभागृहामध्ये जाऊन त्या सभागृहांच्या पटलावरती परिणामकारकपणे हे प्रश्न मांडणारे लोक भारतामध्ये पुढे जाण्याची प्रक्रिया कुठेतरी खंडित झाल्यामुळं या वर्गांच्या रोजगार, निवारा, अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य हे सर्व समस्या आज सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेलं आज आपल्याला दिसतं. या सर्व समस्यांनी अतिशय गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघांचा मुद्दा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पटलावर आणला होता, तो आपण पुन्हा देशाच्या पटलावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्या दृष्टीने आपण 24 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात केलेली. या स्वतंत्र मतदारसंघांची काय पार्श्वभूमी आहे, त्या मुद्द्याची काय पार्श्वभूमी आहे, हे थोडक्यात आपण आधी पाहू. 24 सप्टेंबर 1932ला पुणे करार झाला होता. तो गांधी आणि आंबेडकर करार मानला जातो, परंतु खऱ्या अर्थानं भारतातला जो बहिष्कृतांचा वर्ग होता, डिप्रेस्ड क्लासेस ज्यांना पूर्वी म्हटलं जायचं, या वर्गांचा प्रस्थापित हिंदू समाजाशी झालेला तो करार होता. आणि त्यानुसार जो जातीय निवाडा 1932चा रॅमसे मॅकडोनल्डचा गोलमेज परिषदानंतर आला होता, आणि त्यानुसार भारतातल्या डिप्रेस्ड क्लासेसना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. हे मतदारसंघ पुणे कराराने काढून घेतले आणि त्याऐवजी संयुक्त मतदारसंघ लागू केले. महात्मा गांधींचा प्राण वाचवण्यासाठी आणि त्यांना अपेक्षित असलेलं सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी पुणे करार केला, महात्मा गांधींचा जीव वाचवला. परंतु 1932 नंतर पुढचे जे 12-15 वर्ष साधारणतः भारताचं संविधान लागू होईपर्यंत जो काही कालावधी होता, या कालावधीपर्यंतचा जर अनुभव आपण पाहिला तर तो अतिशय निराशाजनक अनुभव होता. कारण जरी पुणे करार केला तरी वंचितांचे किंवा बहिष्कृतांचे खरे प्रतिनिधी पुढे पाठवायला अनेक लोकांनी विरोध केला. आणि ज्यांना कळसूत्री बाहुल्या म्हणता येतील अशा पद्धतीचे उमेदवार पाठवायला पुढे सुरुवात केली. आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकर अतिशय त्रस्त झाले होते. आणि त्यामुळे 1944 साली 23 सप्टेंबर 1944 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनचा
एक ठराव मद्रासमध्ये घेण्यात आला. ठराव क्रमांक 7 आहे 23 सप्टेंबर 1944चा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा. त्यानुसार संयुक्त मतदारसंघ रद्द करून त्याऐवजी पुन्हा स्वतंत्र मतदारसंघ लागू करा अशी मागणी डॉक्टर आंबेडकरांनी केलेली होती. पहा, पुणे करार तर केला, परंतु भारतीय संविधान सभेमध्ये जेव्हा बाबासाहेबांना जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांना विरोध करण्यात आला आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांना पश्चिम बंगालमध्ये जावं लागलं आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मतावरती ते आले. परत फाळणी झाली, मग पुन्हा तो भाग पाकिस्तानात गेल्यामुळे पुन्हा त्यांना घेतलं गेलं. परंतु हे सगळ्या घडामोडी होत असताना पुन्हा स्वतंत्र मतदारसंघांच्या माध्यमातून जे खरे प्रतिनिधी पुढे पाठवायचे होते डॉक्टर आंबेडकरांना ते पाठवता आले नाहीत. कारण 1932 साली जसा सामाजिक ऐक्याचा मुद्दा उपस्थित झाला तसंच 1947च्या आसपास देशाची फाळणी झाल्यामुळं, फुटीरतेचं वातावरण निर्माण झाल्यामुळं पुन्हा स्वतंत्र मतदारसंघांना संविधान सभेतल्या लोकांनी विरोध केला आणि मग संयुक्त मतदारसंघ डॉक्टर आंबेडकरांना स्वीकारावे लागले. म्हणजे ही दुसरी वेळ आहे. संयुक्त मतदारसंघ दुसऱ्या वेळी त्यांना स्वीकारावे लागले, परंतु ते स्वीकारताना सुद्धा तिथं सुद्धा त्यांना विरोध केला. शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी घटना समितीचा राजीनामा देण्याची जेव्हा तयारी केली तशी तयारी दर्शवली तेव्हा कुठे संयुक्त मतदारसंघ सुद्धा संविधान सभेत लागू करण्यात आले. त्यावर सुद्धा फक्त 10 वर्षांची मुदत, 10 वर्षांनी त्याचा परत एकदा त्याच्याकडे आढावा त्याचा 10 वर्षांनी परत घ्यायचा असं ठरलं. डॉक्टर आंबेडकर विचारत होते की 10 वर्षामध्ये या समाजांची परिस्थिती तुम्ही सुधारू शकणार आहात का, आणि जर नसाल सुधारू शकत तर मग कोणत्या आधारावरती तुम्ही 10 वर्षांची मुदत घालत आहात. परंतु बाबासाहेबांच्या या प्रश्नाचं उत्तर जरी त्या काळातल्या मोठमोठ्या लोकांच्याकडे नव्हतं तरी सुद्धा 10 वर्षांची मुदत घातली गेली, कारण डॉक्टर आंबेडकरांना मदत करणारे लोक फार कमी होतं त्या काळामध्ये सुद्धा. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना ती तरतूद सुद्धा पुन्हा एकदा स्वीकारावी लागली, परंतु तिचाही परिणाम पुन्हा वाईट झाला. एवढे मोठे देशाची घटना लिहिणारे डॉक्टर आंबेडकर, एवढे विद्वान डॉक्टर आंबेडकर, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संविधान लागू झाल्यानंतर ज्या 2 लोकसभेचे इलेक्शन्स त्यांनी लढवल्या त्या दोन्ही इलेक्शन्समध्ये डॉक्टर आंबेडकरांचा पराभव झाला आणि मोठ्या पक्षांचे साधारण कुवतीचे उमेदवार डॉक्टर आंबेडकरांचा पराभव करू शकले. अत्यंत मानहानिकारक पराभव डॉक्टर आंबेडकरांना स्वीकारावा लागला आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या त्यांच्या सगळ्या अन्वयांची पुन्हा हीच परिस्थिती होत गेली आणि त्या परिणामी आज आपल्याला भारतातल्या अनुसूचित जाती जमातींचा असेल किंवा संपूर्ण वंचितांचा असेल, त्यांच्याशी जोडला जात असलेल्या बहुजनांचं असेल, जे आयुष्य आहे हे अत्यंत कठीण झालेलं आहे. अनेकांना चांगला रोजगार नाही, अनेकांना चांगला निवारा नाही, अनेकांच्यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा नाहीत, अनेक प्रश्न मोठमोठे आणि अतिशय गंभीर आहेत. परंतु तरीसुद्धा या प्रश्नांच्या कडे समाजाचं लक्ष वेधणारे कणखर लोक, त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारे लोक आज लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जात नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या समस्या कुठेतरी भिजत घुंगड्याप्रमाणे पडलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे भिजत घुंगड्याप्रमाणे पडलेल्या ज्या समस्या आहेत या समस्यांचं समाधान काढण्यासाठी आपण पुन्हा एकदा स्वतंत्र मतदारसंघांची मागणी करत आहोत. कारण डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतर किंवा संविधान लागू झाल्यानंतर ज्या 2 इलेक्शन्स लढवल्या, भंडारा आणि उत्तर मध्य मुंबई, दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. परंतु जेव्हा एक पुणे करारानुसार 1944च्या आसपास 1946 साली ज्या प्राथमिक इलेक्शन्स झाल्या होत्या त्या काळामध्ये पुणे करारानुसार काही प्राथमिक इलेक्शन्स व्हायचे, 5 किंवा अधिक उमेदवार असतील शेड्यूल कास्टचे तर प्राथमिक इलेक्शन्स व्हायचे आणि त्या प्राथमिक इलेक्शन्समध्ये अनुसूचित जातींचे लोकच फक्त मतदान करायचे. आणि तेव्हा असं लक्षात आलं की जवळपास 1946 साली जवळपास 21 ठिकाणी इलेक्शन झाले होते आणि त्याच्यातल्या 19 ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशनची डॉक्टर आंबेडकरांची होती. तर त्याचे 19 उमेदवारांना प्राथमिक इलेक्शनमध्ये बहुमत मिळालं होतं, परंतु हे उमेदवार अंतिम निवडणुकीत विजयी झाले नाहीत. जेव्हा अनुसूचित जातीच्या लोकांनी मतदान केलं तेव्हा जे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उमेदवार होते डॉक्टर आंबेडकरांचे त्यांना 10,000, 11,000, 12,000 अशी मतं काही मतदारसंघामध्ये आहेत. तर त्याच मतदारसंघामध्ये मोठी राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्या उमेदवारांना कुठेतरी 2,000, 3,000 अशी मतं मिळालेली आहेत. म्हणजे शेड्यूल कास्टच्या लोकांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनला पसंती दिली, परंतु प्रत्यक्ष ज्या फायनल अंतिम निवडणुका झाल्या त्याच्यामधून मात्र त्यांचा एकही उमेदवार पुढे जाऊ शकला नाही. आणि त्यामुळं या समाजासाठी झटणारे
जे लोक होते, स्वतः डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे सहकारी होते आणि त्यांच्या पाठोपाठ येणारे लोक, तर हे सगळे लोक लोकशाही प्रक्रियेतून पुढं जाणं कुठंतरी थांबलेलं आहे. तुम्ही अगदी अलीकडची इलेक्शनची आकडेवारी सुद्धा जरी पाहिली, अनेक ठिकाणी अनुसूचित जातीच्या जिथं राखीव जागा असतात तिथं मतदानाचं पर्सेंटेज कमी होताना दिसतं. एक एक आकडेवारी आहे माझ्याकडे 18व्या लोकसभेची. याच्यामध्ये तेलुगू देशम पक्ष नावाचा पक्ष आहे, याला 1.27 करोड मतं आहेत, त्यांच्या 16 लोकसभेच्या जागा निवडून आलेल्या आहेत. JDU नावाचा पक्ष आहे, 80 लाख मतं आहेत, त्यांच्या 12 सीट्स निवडून आलेल्या आहेत. आणि बहुजन समाज पक्ष जो आंबेडकरी विचारांचा पक्ष असल्याचा दावा करतो, तो किती खरा आहे किती खोटा आहे ज्यांना वादविवाद करायचा ते करतील, परंतु तो पक्ष तरी स्वतः असा दावा करतो का मी आंबेडकरांच्या विचारांचे लोक आहोत म्हणून. त्या पक्षाला 1.31 करोड मतं आहेत, परंतु त्यांचा एकही उमेदवार लोकसभेमध्ये 18व्या लोकसभेत पोहोचू शकलो नाही. म्हणजे TDPचे 1.27 करोड असलेल्याचे 16 जागा आहेत, 80 लाख असलेल्याचे 12 जागा आहेत, परंतु 1.31 करोड या दोघांच्यापेक्षा जास्त मतं ज्यांना मिळाले अशा पक्षाचा एकही उमेदवार लोकसभेत पोहोचलेला नाही. जो रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांनी काढला होता किंवा ज्याची संकल्पना मांडली होती, त्या रिपब्लिकन पक्षाचा एकही उमेदवार तुम्हाला आज लोकसभेमध्ये सापडत नाही. म्हणजे जे स्वाभिमानी चळवळ डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केली, कुठेतरी तिला संपवण्यामध्ये किंवा तिला कुठेतरी इतिहास जमा करण्यामध्ये विरोधक फार मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलेत. पण आणि हा संघर्ष काय फक्त एखादा खेळाचा संघर्ष नाही, एखादी मॅच जिंकली मॅच हारली अशा पद्धतीचा संघर्ष नाही, तर हा जीवन मरणाचा संघर्ष आहे. आणि त्यामुळं आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजासाठी झटणारे लोक पुढे जाणं, वंचितांचे खरे प्रतिनिधी पुढे जाणं गरजेचं झालेलं आहे. आणि ते तसे पुढे जावेत यासाठी पुन्हा एकदा स्वतंत्र मतदारसंघांची मागणी आपण संविधानिक चौकटीमध्ये राहून सनदशीरपणे आपण तशी मागणी करत आहोत. 24 सप्टेंबर 2025 रोजी आपण एक 17 पानी राजकीय हक्कांचं निवेदन प्रकाशित केलेलं आहे. 6 डिसेंबर 2025ला ते भारत सरकारकडे पाठवलेलं आहे. भारत सरकारने ते अनुसूचित जाती आयोगाकडे पाठवलं. अनुसूचित जाती आयोगाने त्याची दखल घेतली आहे, परंतु अजून ठोस अशी त्यांनी भूमिका घेतलेली नाही. काही बैठकामध्ये वगैरे ते कदाचित तो विषय मांडतील, परंतु त्यांनी ठोस भूमिका न घेतल्यामुळं आपण पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभाग, भारताचा जो सामाजिक न्याय विभाग आहे, केंद्रीय सामाजिक न्याय विभाग, त्याच्याकडे आपण अपील दाखल केलेला आहे. आणि याच्यातून सामाजिक स्वतंत्र मतदारसंघांचा हा जो लढा आहे, हा सनदशीर लढा भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून शांततापूर्ण पद्धतीनं हा सनदशीर लढा आपण सुरू केलेला आहे. बैठका घेऊन त्याच्या संदर्भातल्या काही ठरावांना मान्यता घ्यायला सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा या सगळ्या गोष्टींना मिळत आहे. सनदशीरपणे शांततामय मार्गाने सनदशीरपणेच भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हा लढा आपल्याला लढवायचा आहे. आणि बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून संपूर्ण भारतीयाविषयीच आपल्या मनामध्ये प्रेम आहे, संपूर्ण भारतीयांच्याच समस्या सोडवण्याविषयी आपल्या मनामध्ये चिंता आहेत किंवा तसा आपला प्रयत्न आहे. परंतु प्रत्यक्षात जी ताकद आपल्याकडे आहे, जी काही साधन संपत्ती आपल्याकडे आहे, ज्या पद्धतीचा सपोर्ट आपल्याला मिळतो, तो पाहता फार मोठा झेप आपल्याला घेणं आजपर्यंत तरी शक्य झालेलं नाही. परंतु जसं जसं लोकांचा आंबेडकरी विचारांना समर्थन मिळत जाईल तसं तसं अनुसूचित जाती जमातीसाठी, इतर बहुजनांसाठी, संपूर्ण भारतीयासाठी इतकेच नव्हे तर अखिल मानव जातीसाठी आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. त्याची एक सुरुवात म्हणून आत्ता आपण अनुसूचित जाती जमातींसाठीच्या किंवा वंचितासाठीच्या स्वतंत्र मतदारसंघांच्या मागणीला सध्या आपण भारतीय समाज मनाच्या किंवा भारतीय राजकारणाच्या पटलावरती आणत आहोत. तरी आपण सर्वांनी या विषयाचा चांगला अभ्यास करावा. हे जे 17 पानी राजकीय हक्कांचं निवेदन आहे, या निवेदनाचा अभ्यास करावा आणि या सनदशीर लढ्यामध्ये सहभाग द्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.